तर तिकडे चाकण तळेगाव रस्त्यावर देखील खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। समस्येवर मात करण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे। उपमुख्यमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉल करून आढावा घेण्यात आलाय। चाकण तळेगाव रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले। विशेष म्हणजे मध्यरात्री सुरू असलेल्या या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉलवरून आढावा घेतलाय। गोवा महामार्गाच्या धर्तीवर चाकणमधील ज्या भागात पाणी साचून रस्ता खराब होतो त्या ठिकाणी प्रथमच आधुनिक प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता दुरुस्ती केली जात आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पाहूया। चाकण एमआयडीसी मध्ये जी रस्त्यांची दुरावस्था आहे, जी ट्रॅफिकच्या समस्या आहे, अनेक दिवसापासून हा प्रश्न राज्यभर गाजत आहे आणि त्याच अनुषंगाने विविध नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणच्या दौऱ्यावरती आहेत। ते या ठिकाणच्या रस्त्यांची वाहतुकीची संबंधित ज्या कंपन्यांच्या समस्या आहेत त्याची पाहणी करणार आहे। एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीने चाकण येथे रस्त्यांची अवस्था झालेली आहे, परंतु आता नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे। प्रीकास्ट तंत्रज्ञान म्हणून हे परिचयित आहे। अशा पद्धतीने ही कामाची सुरुवात झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री याचा स्वतः आढावा घेत आहेत। एकनाथ शिंदे यांनी रात्री व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित जे हा रस्ता बनवतात ते इंजिनियर असतील, ठेकेदार असतील किंवा संबंधित यंत्रणेचे जे अधिकारी असतील, एमआयडीसीचे अधिकारी असतील, त्यांच्या समेत व्हिडिओ कॉलद्वारे हा रस्ता कसा बनला जातो याचं डायरेक्ट तिकडून व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केली। रात्री 1:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री याची पाहणी करत होते। एकंदरीत पाहिलं तर ह्या दिवसेंदिवस ज्या चाकणच्या वाहतुकीच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कुठेतरी प्रशासन आता सतर्क झालेलं दिसतंय। याच ठिकाणी सर्व कंपन्या आणि जे रस्त्यांचा प्रमुख प्रश्न आहे तो आता लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला लक्ष घालताना दिसत आहेत। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।